जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. ठीक आहे. तर आपण बुद्ध आणि धम्ममधला बुद्ध आणि धम्मचं वाचन सुरू आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्यातील दुसरा खंड भाग 3 आणि त्याच्यातील 5वा प्रकरण अनाथपिंडक याच्याबद्दलचं आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलं ते बघूया. ठीक आहे. सुदत्त हा कोसल जनपदाची राजधानी श्रावस्तीचा नागरिक होता. या देशावर राजा प्रसेननिधी याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. सुदत्त गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त ह्याला अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे. ठीक आहे. आता या अनाथपिंडकाला भगवान बुद्धाचं उपदेश ऐकायची इच्छा झाली. भगवान बुद्धाकडे गेला. भगवान बुद्धाने आपल्या सुरुवात केलं उपदेश द्यायला. उपदेशामध्ये भगवान बुद्धांनी काय म्हटलं ते बघा. भगवान बुद्ध म्हणतात, कोण आहे जो आपले जीवन घडवितो आणि त्यास असे वाटेल त्यानुसार चालवितो? तो कोणी ईश्वर आहे का? कोणी सृष्टीकर्ता आहे का? जर ईश्वर निर्माण करता असेल तर सर्व प्राणी मात्रांना त्याच्या अधीन राहून निमूटपणे चालावे लागेल. बरोबर आहे ना? कुंभाराने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती होईल. जर ईश्वरामागे जग निर्माण झालेले असते तर जर ईश्वराद्वारे जग निर्माण झाले असते तर त्यात सुखदुःख, आपत्ती किंवा पाप असे असते का? नसते ना. बरोबर. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला असे मानावे लागेल. जर दुःख आणि पाप यांचा स्रोत ईश्वरास मानले नाहीत तर त्याच्याहून वेगळे आणि स्वतंत्र असे दुसरे एखादे कारण असले पाहिजे असे मानावे लागेल. बरोबर आहे. हेही बरोबर आहे. आणि मग तो ईश्वर सर्व शक्तिमान राहणार नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनेचे मूळच नष्ट होते, हे लक्षात आले पाहिजे. तर काय ब्रह्मापासून ही सृष्टी निर्माण झाली काय? ब्रह्मादेखील सृष्टीचे कारण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे बीजापासून झाड उत्पन्न होते त्याचप्रमाणे सर्व वस्तूची उत्पत्ती होते. लक्षात घ्या. तर मग एकाच ब्रह्मापासून ह्या सर्वच वस्तूची उत्पत्ती कशी होऊ शकेल? जर ब्रह्मा सर्व व्याप्ती असेल तर मग निश्चितपणे तो त्याचा निर्माण करता होऊ शकत नाही. आणखी असेही म्हटले जाते की आत्मा हाच निर्माता होय. तर मग त्याचे सर्वच वस्तू सुखकर का केल्या नाही? त्याने सर्वच वस्तू सुखकर का केल्या नाही? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य आहेत आणि त्यांना बाह्य अस्तित्व आहे. ती आत्म्याने निर्माण केलेली नाही. हे कसे शक्य आहे? तुम्ही जर असे समजाल की हा कोणी सृष्टीकर्ता आहे आणि ना कोणता तुम्ही जर असे समजाल की ना कोणी सृष्टीकर्ता आहे आणि ना कोणता कार्यकारण भाव आहे, तर आपले जीवन घडवण्याचे आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे प्रयत्न करतो त्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की ज्या वस्तू अस्तित्वात येतात त्या सर्व कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. हे लक्षात घ्या. त्यांना ईश्वर, ना ब्रह्मा, ना आत्मा, ना विनाकारण निर्मित झालेले आहेत. तर आमची स्वतःची कर्मेच आहेत जी बऱ्या वाईट परिणामांना कारणीभूत असतात. पहा, अशा पद्धतीचं म्हणतात बाबासाहेब, म्हणजे गौतम बुद्ध त्यांना सांगत आहेत. हे सर्व विश्व कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर म्हणजे त्याचा नियम आहे त्या नियमावर आधारलेले आहेत. आणि जी काही कारणे असतात ती अमानसिक नसतात. उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो तो आधीपासून अंतापर्यंत सुवर्ण असते. म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोटांडाचा त्याग करू या. आपण व्यर्थच्या काल्पनिक भराऱ्या
मारण्यात लिप्त राहू नये. आपण आत्मा आणि आत्मार्थ पासून मुक्त होऊया. कारणाशिवाय कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही. म्हणून आपण कुशल कर्म करूया, म्हणजे त्याचे परिणाम देखील आपणास कुशलच मिळतील. अशा पद्धतीनं गौतम बुद्धांनी अनाथपिंडकाला आपला उपदेश दिला. त्याचे उपदेश आहेत आणखी पुन्हा, तर त्या उपदेशाचा आणखी एक पार्ट बनेल, कारण तो उपदेश थोडा मोठा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच घेऊया. तर पाहत राहा माझे चॅनल आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय भीम.